नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक बुक रिव्ह्यू. तर मित्रांनो, 12वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला बुक रिव्ह्यू या नावाचा प्रश्न 100% विचारला जातो. बुक रिव्ह्यूला अल्टरनेट असतो तुम्हाला फिल्म रिव्ह्यू. तर हे जे दोन प्रश्न हमखास विचारले जातात, त्यामुळे कुठल्याही एका बुक रिव्ह्यू पुस्तकाचं जर बुक रिव्ह्यू पाठ केलं तर तुम्हाला त्याचे आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ओके, चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, परीक्षेत प्रश्न काय विचारतात. यू हॅव रिसेंटली रीड अ बुक, राईट अ रिव्ह्यू विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता बघा, असं विचारतात की यू हॅव रिसेंटली रीड अ बुक. तुम्ही नुकतंच एक पुस्तक वाचलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा रिव्ह्यू लिहायचा आहे. कुठल्या? तर खालील दिलेल्या पॉईंटचा आधार घेऊन तुम्हाला पुस्तकाचा रिव्ह्यू लिहायचा आहे. पॉईंट काय दिला? द टायटल ऑफ द बुक, सब्जेक्ट, स्टोरी, इन्फॉर्मेशन काय, लँग्वेज, स्टाईल, त्याचं प्रेझेंटेशन काय आणि बेनिफिट आणि मेसेज हे तुम्हाला सर्व सांगायचं आहे. आता मित्रांनो, उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, बुक रिव्ह्यू काय म्हणतो. टायटल ऑफ द बुक, सुरुवातीला काय करायचं आहे? बुक रिव्ह्यू हेडिंग टाकायची तुम्हाला आणि माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ बाय M.K. गांधी असं मिडलमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे. मग पॉईंट वाईज घेऊया. बघा, पहिला पॉईंट, टायटल ऑफ द बुक. द टायटल ऑफ द बुक इज माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. या पुस्तकाचं शीर्षक काय? तर माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. याचा अर्थ होतो माझे सत्याचे प्रयोग. हे पुस्तकाचं शीर्षक आहे. इट इज रिटन बाय महात्मा गांधी कंसात M.K. गांधी. बघा, इट इज रिटन बाय हे कुणी लिहिलेलं आहे? तर महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे. इट इज अन ॲटोबायोग्राफी. हे पुस्तक कसं आहे? तर ॲटोबायोग्राफी. ॲटोबायोग्राफीचा अर्थ होतो आत्मचरित्र. म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःचं चरित्र स्वतःच लिहिलेलं असतं, त्याला ॲटोबायोग्राफी असं म्हटलं जातं. आता दुसरा पॉईंट आहे सब्जेक्ट, स्टोरी आणि इन्फॉर्मेशन काय. बघा, दिस बुक टेल्स द लाईफ स्टोरी ऑफ महात्मा गांधी. हे पुस्तक आपल्याला महात्मा गांधी यांची लाईफ स्टोरी, जीवनाची कथा सांगतं. ही डिस्क्राईब्स हिज चाइल्डहुड, स्कूल लाईफ अँड फॅमिली लाईफ. त्या पुस्तकामध्ये महात्मा गांधी डिस्क्राईब करतात. काय डिस्क्राईब करतात? हिज चाइल्डहुड, त्यांचं बालपण कसं होतं. हिज स्कूल लाईफ, त्यांचं शाळेचं जीवन कसं होतं. हिज फॅमिली लाईफ, त्यांचं कौटुंबिक जीवन कसं होतं, या पुस्तकात सांगतात. ही ऑल्सो शेअर्स हिज मिस्टेक्स अँड वीकनेसेस ओपनली. ते या पुस्तकामध्ये त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत, मिस्टेक झालेल्या आहेत, त्या त्यांच्या जीवनामध्ये ज्या वीकनेसेस होत्या, कमतरता होत्या, त्या त्यांनी ओपनली, स्पष्टपणे पुस्तकामध्ये सांगितल्या. द बुक एक्सप्लेन्स हाऊ ही लर्न द व्हॅल्यूज ऑफ ट्रूथ, ऑनेस्टी अँड डिसिप्लिन. द बुक एक्सप्लेन, हे पुस्तक आपल्याला एक्सप्लेन करतं, स्पष्ट करतं. हाऊ, कसं. ही लर्न द व्हॅल्यूज ऑफ ट्रूथ. ते बघा, व्हॅल्यूज ऑफ ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सत्य. सत्याचं व्हॅल्यू काय, सत्याचं मूल्य काय, हे ते याबाबत शिकले. आणि ऑनेस्टी काय असते, प्रामाणिकपणा काय असतं, डिसिप्लिन काय असतं जीवनामध्ये, हे सुद्धा त्यांनी या पुस्तकाच्या मार्फत सांगितले. इट ऑल्सो गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट हिज लाईफ इन साऊथ आफ्रिका. बघा, इट ऑल्सो गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट हिज लाईफ इन साऊथ आफ्रिका. त्यांचं साऊथ आफ्रिकामध्ये असणारं त्यांचं जीवन कसं होतं, हे सुद्धा यांनी पुस्तकामध्ये माहिती दिलेले आहे. आणि त्यांचं स्ट्रगल इन इंडिया, भारतामध्ये त्यांनी जो संघर्ष केला, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो संघर्ष केला, तो सुद्धा पुस्तकात त्यांनी मेन्शन केला. ही राईट्स अबाउट हिज वर्क फॉर पीपल अँड हिज फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. बघा, ही राईट्स, ते लिहितात अबाउट, च्याबद्दल, हिज वर्क फॉर पीपल, त्यांनी लोकांसाठी काय काम केलं, आणि हिज फाईट, त्यांचा लढा, अगेन्स्ट, च्या विरुद्ध, इनजस्टिस म्हणजे अन्याय. तर अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा कसा दिला आणि भारताला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं, हे सुद्धा पुस्तकात लिहिलंय. द बुक शोज हाऊ ही बिकेम अ ग्रेट लीडर स्टेप बाय स्टेप. आणि हे पुस्तक हे दाखवतं की त्यांनी स्टेप बाय स्टेप कसे ते ग्रेट लीडर बनले, म्हणजे महान नेते बनले. पुढचा पॉईंट, 3 नंबरचा, लँग्वेज, स्टाईल, प्रेझेंटेशन. बघा, द लँग्वेज ऑफ द बुक इज अ सिम्पल अँड इझी. पुस्तकाची भाषा कशी आहे? तर सिम्पल अँड इझी, सोपी आहे, साधी आहे, सरळ आहे. द प्रेझेंटेशन इज क्लिअर. सादरीकरण कसं आहे? क्लिअर आहे. अँड वेल अरेंज, आणि चांगल्या पद्धतीने अरेंज सुद्धा केलेलं आहे. गांधीजी राईट्स इन अ ट्रूथफुल अँड डायरेक्ट स्टाईल. गांधीजी राईट्स, गांधीजी लिहितात कसं? ट्रूथफुल अँड डायरेक्ट स्टाईल. जेवढं काही जीवनात खरं घडलंय, ट्रूथ आहे, सत्य आहे, ते त्यांनी डायरेक्ट स्टाईलने, सरळ साध्या पद्धतीने डायरेक्ट सांगितलेलं आहे. कुठलाही गोल घुमट किंवा घुमून फिरून सांगितलेलं नाही आहे. दिस बुक फील्स रिअल बिकॉज इट इज बेस्ड ऑन रिअल इन्सिडेंट. द बुक फील्स रिअल. हे पुस्तक आपल्याला रिअल, खरं वाटतं, बिकॉज, कारण की इट इज बेस्ड ऑन रिअल इन्सिडेंट, खऱ्या प्रसंगावर घडलेलं आहे. द रीडर कॅन अंडरस्टँड हिज थॉट्स इझिली.
जे रीडर आहेत, रीडर म्हणजे वाचक लोक, ते रीडर वाचक लोक अंडरस्टँड समजू शकतात त्यांचे थॉट, त्यांचे विचार इझिली सरळ सोप्या पद्धतीने. द स्टाईल इज इन्स्पायरिंग अँड मिनिंगफुल. जी स्टाईल वापरली आहे पुस्तक लिहिताना ती इन्स्पायरिंग, प्रेरणा देणारी आहे आणि मिनिंगफुल आहे, अर्थपूर्ण आहे. आता बेनिफिट्स अँड मेसेज काय? दिस बुक गिव्स अ स्ट्रॉंग मेसेज ऑफ ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. हे पुस्तक एक स्ट्रॉंग मेसेज येतं कशाबद्दल? ट्रूथबद्दल, सत्याबद्दल आणि नॉन व्हायलन्सबद्दल, अहिंसेबद्दल. पुढे बघा. इट टीचेस अस टू लिव्ह अन ऑनेस्ट अँड क्लीन लाईफ. हे पुस्तक काय मेसेज येतं की आपण आपलं जे जीवन आहे ऑनेस्ट, प्रामाणिकपणामध्ये आणि क्लीन लाईफ म्हणजे चारित्र्य आपलं स्वच्छ असलं पाहिजे असं पुस्तक सांगतं. इट ऑल्सो टीचेस सेल्फ कंट्रोल, डिसिप्लिन अँड हार्डवर्क. हे पुस्तक आणखी काय टीच करतं, शिकवतं? तर सेल्फ कंट्रोल, आत्मनियंत्रण, डिसिप्लिन, शिस्त आणि हार्डवर्क याबद्दल सांगतं. वी लर्न दॅट मिस्टेक्स शुड बी ॲक्सेप्टेड अँड करेक्टेड. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, काय शिकवतं? मिस्टेक्स शुड बी ॲक्सेप्टेड. ज्या मिस्टेक आहेत, चुका आहेत, त्या आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. शुड बीचा अर्थ तो करायला पाहिजे आणि त्या करेक्टसुद्धा केल्या पाहिजे, सुधारल्या पाहिजे. द बुक मोटिवेट स्टुडंट्स टू डेव्हलप गुड कॅरेक्टर. हे पुस्तक आपल्याला गुड कॅरेक्टर, चांगलं चारित्र्य विकसित करण्यासाठी मोटिवेट करतं, प्रेरणा देतं. इट इज व्हेरी युजफुल अँड इन्स्पायरिंग बुक फॉर एव्हरीवन. हे पुस्तक युजफुल आहे, उपयोगी आहे आणि सर्वांना इन्स्पायर करणारं आहे. आता मित्रांनो बघा, हा होता तुमचा बुक रिव्ह्यू. ओके. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही परभणीच्या असाल आणि तुम्हाला आपला 12वीचा इंग्लिशचा कोर्स करायचा असेल तर तो कोर्स आपला 3 मंथचा आहे. त्याचा पत्ता आहे मित्रांनो कंटक निवास शारदा कॉलेज समोर जिंतूर रोड, सरकारी दवाखान्याकडे जाणारा जो रोड आहे तिथे आपला पत्ता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. तसेच आपली इंग्लिश व्होकॅब्युलरी बॅच आहे, इंग्लिश स्पीकिंग ऑनलाईन कोर्स आहे. तो लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचा असतो. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. चला मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.